खरं तर प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तो कायदेशीर मार्गाने आणि सनदशीर मार्गाने आंदोलन केलं पाहिजे. त्या कायदेशीर मार्गाच्या आंदोलनाला विरोध करण्याचं कारण नाही. परंतु काल बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले. शिवराळ भाषेमध्ये देवेंद्रजींच्या आईबद्दल वापरलेले शब्द हे अतिशय चुकीचे आहेत. एका बाजूला शरद पवार मुख्यमंत्री असताना, शरद पवार साहेब सरकारमध्ये असताना त्यांनी मराठा समाजासाठी कुठेही आरक्षण दिलं नाही किंवा मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला नाही. त्या शरद पवार साहेबांबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील बोलतात की त्यांची काय ऊर्जा आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्या देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राला पहिल्यांदा मराठा समाजाचं आरक्षण दिलं, मराठा समाजासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले, त्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या आईबद्दल तुम्ही अपशब्द वापरता. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांचा मावळा, शिवाजी महाराजांचा विचार जो मानतोय तो व्यक्ती कुणाच्याही आईला, देवेंद्रजी फडणवीस काय तर कुणाच्याही आईला, माता भगिनींना अशा पद्धतीनं शिवराळ भाषेत बोलणं हे अयोग्य आहे. मला वाटतं महाराष्ट्र सुज्ञ आहे, मराठा समाज देखील सुज्ञ आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वजण त्यांना सोबत आहेत. परंतु अशा पद्धतीनं देवेंद्रजींच्या आईवर शिवराळ भाषेत जर का शब्द वापरत असतील तर महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, ते ती बघते. मुंबई भाजपमध्ये काही घडत नाही, उभाटा गटात काय घडतंय हे संजय राऊत यांनी बघावं. भारतीय जनता पार्टीची प्रक्रिया पार पाडते. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राचं अध्यक्षपद आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडे होतं. 2-3 महिन्यापूर्वी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांची महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि आता आशिषजी शेलार सातत्यानं 3 वेळेला मुंबईचे अध्यक्ष होते, आता मंत्री आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये एक व्यक्ती एक पद या पद्धतीची भूमिका असते आणि त्याच न्यायानं आज आदरणीय अमितजी साटम यांची मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यामुळं उगाच उभाटा गटानं किंवा संजय राऊत यांनी काहीतरी काळबेरं आहे आणि काहीतरी 2 गट आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करू नये. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. संजय राऊत, तुमच्या पक्षामध्ये वारसानं पद मिळतात, आमच्या पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतो. अमित साटम आमचे अतिशय सर्वसामान्य खालून आलेले कार्यकर्ते आहेत, ते पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष होऊ शकतात. तुमच्या पक्षामध्ये असं होऊ शकतं का याचा विचार करा आणि मग जनता पार्टीवर टीका करा. अध्यक्ष कधी होणार आहे ते सांगा. राष्ट्रीय अध्यक्ष नसताना मुंबईचे आणि राज्याचे एक अध्यक्ष कसे काय निवडू शकतात? सचिन सावंत यांना मला सांगायचंय, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये फरक आहे. काँग्रेसमध्ये घराणेशाहीने अध्यक्ष निवडले जातात. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, मग राहुल गांधी. भारतीय जनता पार्टी ही लोकांची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी पार्टी आहे. तुमच्यासारखं घराणेशाहीवर विश्वास ठेवणारी पार्टी नाही. गांधी घराण्याचाच अध्यक्ष, गांधी घराण्याला मानणाराच अध्यक्ष असा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवास नसतो. भारतीय जनता पार्टी लोकशाही पद्धतीनं अध्यक्ष निवडण्याचा कार्यक्रम करते. आता देशातल्या प्रदेश अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू आहे. आज मुंबईच्या अध्यक्षांची निवड झाली, याच्यापूर्वी महाराष्ट्राच्या अध्यक्षांची निवड झाली, इतर काही प्रदेशाध्यक्षांची निवड पूर्ण झाली की देशाला नवीन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मिळतील. त्याची चिंता सचिन सावंत यांनी करू नये. सचिन सावंत, तुमच्यासारखं घराणेशाहीनं आमच्याकडे अध्यक्षपद दिलं जात नाही.